श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी भगवान शिवशंकरांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. होळीच्या पवित्र अग्नी तुमच्या सर्व चिंता, दुःख आणि नकारात्मकता भस्म होऊन रंगांच्या या सुंदर सणात तुमच्या आयुष्यात आनंद, प्रेम, आरोग्य आणि समृद्धीचा रंग कायम फुलत राहो. ही होळी तुमच्या कुटुंबात सुख, शांती, भरभराट घेऊन येऊ. आनंदाने, सुरक्षितपणे आणि उत्साहात साजरी करा होळी आणि धुलिवंदन. बघा, वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणारा सण म्हणजे होळी होय. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला आपण होलिकाचा सण साजरा करत असतो. फाल्गुन महिना तसं पाहायला गेलं तर वर्षाचा शेवटचा महिना असतो. मराठी एकूण 12 महिने असतात, तर त्यातलाच हा 12वा आणि शेवटचा महिना होय. या होळी सणामागे होलिका आणि भक्त प्रल्हाद यांची एक धार्मिक कथा सुद्धा सांगितलेली आहे. तर आता आज आपण होळीला म्हणायचे शक्तिशाली मंत्र तुम्हाला माहीत आहेत का? जीवनात येणारा ताण, अडचण, पैशाची चणचण, सतत अपयश हे सगळं संपवण्यासाठी जे काही खास मंत्र आहेत, जे होळीच्या दिवशी म्हटले तर त्याचा प्रभाव अनेक पटीने मिळतो. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हे शक्तिशाली होळी मंत्र, जे तुमच्या आयुष्यातून वाईट ऊर्जा दूर करून सकारात्मकता, यश आणि आनंद आणते. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक मंत्र तुमच्या नशीब सुद्धा बदलू शकते. होलिका दहनाच्या वेळी फाल्गुन पौर्णिमा असते आणि त्या रात्री जपले जाणारे हे मंत्र नकारात्मकता, भय, आजार, दारिद्र्य, बाधाही जाळून टाकतात, असे विशेष आपल्या आध्यात्मिक पुराणात सांगितले जाते. शास्त्र आणि परंपरेनुसार होळीच्या अग्नीसमोर आपण हे मंत्र जप करू शकता. यामुळे मनोकामना सुद्धा पूर्ण होतात, आरोग्य मजबूत होते आणि धनसमृद्धी येते असेही म्हणतात. म्हणून होलिका दहनाच्या वेळी आपण हे मंत्र आवर्जून जप करावे. नंबर 1, पहिला मंत्र, होलिका दहन मंत्र. होळी पूजनाच्या वेळी सुद्धा हा मंत्र म्हणू शकता. ओम होलिकाय नमः. होळीला काही अर्पण करताना किंवा अग्नी पेटवताना हा मंत्र जपला जातो. याने नकारात्मक शक्ती, द्वेष आणि अहंकाराचा नाश होतो. होलिकेच्या कथेनुसार हा मंत्र भक्ती आणि सद्गुणांच्या विजयांचे प्रतीक आहे. अग्नीत आहुती देताना हा मंत्र जप केल्याने घरातील दुःख, भय आणि बाधा जळून जातात. नंबर 2, दुसरा मंत्र, होलिका शुभ मंत्र. होलिका दहन विशेष मंत्र. अहकुटा भयत्रस्ते कृता त्वं होली बालिशे अस्तवाम पूजयास्यामी भूती भूती प्रसादिनी. हा मंत्र होळी शुभ मंत्र म्हणून ओळखला जातो. होलिका दहनाच्या वेळी 1, 3 किंवा 5 वेळा या मंत्राचा जप करावा. याने सुख, समृद्धी, यश प्राप्त होते. शिवाय नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते. त्याचबरोबर भय, संकट आणि अशुभता दूर होऊन जीवनात सकारात्मक बदल होतात, असे आपल्या शास्त्रामध्ये म्हटले जाते. 3, तिसरा मंत्र, भगवान नरसिंह मंत्र. ओम नरसिंहाय नमः. ओम नरसिंहाय नमः. होळीचा संबंध भगवान नरसिंहांशी आहे. हा मंत्र किंवा भगवान नरसिंहांचे 108 मंत्र नाम जप केल्याने अज्ञान, भय, शत्रू आणि संकटापासून मुक्ती मिळते. एवढेच नाही तर मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्याला रक्षणही मिळते. म्हणून होलिका दहनाच्या वेळी आपण ओम नरसिंहाय नमः या मंत्राचा जप आवर्जून करावा. नंबर 4, त्यानंतरचा चौथा मंत्र, महामृत्युंजय मंत्र. विशेषतः हा मंत्र आरोग्य आणि रक्षणासाठी म्हटला जातो. महामृत्युंजय मंत्र आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. ओम ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधना मृत्युमोक्षय ममामृता. होलिका दहनाच्या अग्नीसमोर 108 वेळा हा मंत्र जप म्हटल्याने रोग, मृत्यूचे भय आणि कुटुंबातील आजार दूर होतात, आरोग्य मजबूत होते, दीर्घायुष्य मिळतं आणि नकारात्मक ऊर्जा जळते. तर महामृत्युंजय मंत्र अगदी साधा सोपा आहे. तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. याचबरोबर तुम्हाला या मंत्राचा जप करायचा असेल तर शिवपंचाक्षरी मंत्राचा जप सुद्धा या दिवशी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर होलिका दहनाच्या दिवशी विशेष अशी गर्दी असते, तर तुम्हाला 108 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणणे कठीण जात असेल तर 1 वेळा किंवा 11 वेळा आवर्जून मंत्र म्हणावा. 5, त्याचबरोबर 5वा मंत्र आहे महालक्ष्मी मंत्र, जो धनप्राप्ती आणि समृद्धीसाठी म्हटला जातो.
ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम श्रीं श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. पौर्णिमा आणि अमावस्या हे दोन विशेष दिवस माता लक्ष्मीला समर्पित असतात. म्हणून पौर्णिमेचा दिवस माता लक्ष्मीला संबंधित असल्याने हा मंत्र या दिवशी जपल्याने धनाची कमतरता कमी होते, आर्थिक लाभ होतो आणि आपल्या तिजोरीत केलेल्या कष्टाची समृद्धी येते, घराची भरभराट होते, अन्नधान्याची कधीही कमतरता पडत नाही असे विशेष म्हटले जाते. होळीत कोणत्याही वस्तू आपण अर्पण करताना या मंत्राचा जप करू शकता. हा विशेष फलदायी मानला गेला आहे. त्यानंतरचा 6वा मंत्र सर्व बाधा निवारण मंत्र आहे. सर्व संकटासाठी आहे. होळीत नारळ अर्पण करताना आपण या मंत्राचा विशेषतः जप करा. तो म्हणजे ओम सर्व बाधा विर्मुक्तो धनधान्य सुता निवंत मनुष्य मत्स्यप्रदा सदने भविष्याती न संशय ओम. तर हा मंत्र होळीमध्ये नारळ अर्पण करताना जप करावा, कारण इडापिडा तसेच पितृदोष, भांडण, तंटे, क्लेश आणि सर्व बाधा नष्ट होतात. घरामध्ये सुख शांती येते आणि धनधान्य समृद्धी येते असे वास्तुशास्त्रात सांगितलेले आहे. हे मंत्र होलिका दहनाच्या वेळी अग्नीसमोर जप करावे. याचा प्रभाव अनेक पटीने वाढतो. अग्नी नकारात्मकतेचा नाश करते आणि मंत्र सकारात्मक ऊर्जा आणते. श्रद्धेने भक्तिभावाने या मंत्राचा जप करा. शुद्ध मनाने उच्चार करा. तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. मग या होळीच्या दिवशी तुम्ही कोणते मंत्र जप करणार आहात किंवा याआधी तुम्ही होलिका दहनाच्या वेळी कुठला मंत्र जप केला आहे आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आले कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुम्हाला यातला कुठलाही मंत्र म्हणणे शक्य नसेल तर सर्वात सोपा आणि अत्यंत प्रभावशाली मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र तर या दिवशी म्हटल्याने अतिशय उत्तम, अत्यंत प्रभावशाली हा मंत्र आहे. तर हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा नुसतं ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. धन्यवाद.